अमित शहांच्या पुणे दौऱ्याची घोषणा झाली आणि त्यानंतर पुण्यात अचानक राजकीय हालचालींना वेग आला. काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आणि आता या दौऱ्याभोवती नवा राजकीय संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय. पण अमित शहांच्या एका दौऱ्यावरून एवढा मोठा वाद नेमका का निर्माण झाला? काँग्रेसचा विरोध नेमका कशासाठी आहे आणि प्रशासनाला एवढा कडेकोट बंदोबस्त का उभारावा लागला? या सर्व घडामोडींमुळे आता पुण्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून या दौऱ्यात नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तर नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, या दौऱ्यामागचं राजकारण काय आहे आणि या वादामुळे कोणते नवे राजकीय प्रश्न उपस्थित होत आहेत? तर चला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याभोवती निर्माण झालेल्या या संपूर्ण घडामोडीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊयात की अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याभोवती अचानक एवढं मोठं राजकारण का निर्माण झालं आहे. कारण हा दौरा जाहीर होताच काँग्रेसने थेट आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यानंतर संपूर्ण राजकीय वातावरणच बदलल्याचे चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला भाजपकडून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू झाली, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने विविध प्रश्नांवर सरकारला घेरण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आता हा दौरा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित राहिलेला नसून तो सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील नव्या राजकीय संघर्षाच्या केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. आता इथेच या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचं वळण मिळतं, कारण काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी कोणतीही जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमित शहा यांच्या कार्यक्रमस्थळावर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे आता प्रश्न फक्त आंदोलनाचा राहिलेला नाही, तर हा दौरा कोणत्याही वादाविना पार पडणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान काँग्रेसकडून नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आंदोलन होणार आणि त्याची तीव्रता किती असेल याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. कारण अशा मोठ्या राजकीय दौऱ्यांमध्ये विरोधकांकडून करण्यात येणारं आंदोलन अनेकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरतं. त्यामुळे या आंदोलनाचा राजकीय संदेश काय असेल आणि त्याला भाजपकडून कोणत्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल याबाबतही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे अमित शहा हे केवळ केंद्रीय गृहमंत्री नाहीत, तर भाजपच्या राजकीय रणनीतीतील अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्र दौरा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. अशा वेळी दौऱ्यापूर्वीच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या संपूर्ण घडामोडीकडे केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आता या दौऱ्यात अमित शहा नेमकं काय बोलतात? ते विरोधकांच्या टीकेला उत्तर देतात का, की विकास आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा करतात याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष असणार आहे. याचबरोबर या दौऱ्यातून भाजप महाराष्ट्रासाठी कोणते नवे राजकीय संकेत देणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही मोठी घोषणा होणार का, तसेच विरोधक या दौऱ्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दौरा आता केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड ठरताना दिसत आहे. एकूणच अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसच्या आंदोलनाच्या इशाऱ्यापासून ते पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तापर्यंत प्रत्येक घडामोड ही या दौऱ्याचं महत्त्व अधोरेखित करत आहे. आता हा दौरा शांततेत पार पडतो की विरोधकांच्या आंदोलनामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यातून दिले जाणारे राजकीय संदेश आणि त्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या आगामी राजकारणासाठी किती महत्त्वाच्या ठरतात याकडेही सर्वांचे लक्ष असेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अमित शहांच्या पुणे दौरा नेमकं कोणतं राजकीय वादळ निर्माण करणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.